नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. हा आजचा जो व्हिडिओ तो पण खूप महत्त्वाचा आहे. ज्या मुलांनी नवी मुंबई या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण मागे मीरा भाईंदरचा टाकला होता, लोहमार्गाचा टाकला होता. तर आज आपण मीरा भाईंदरचं ग्राउंड कधी सुरू होऊ शकतं, त्याची तयारी कुठपर्यंत आलेली याबद्दलची यामध्ये माहिती देणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ तुम्हाला पडले की त्याचं नोटिफिकेशन पडेल तुम्हाला. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो थोडी मी माहिती घेतलेली आहे. जे आमच्या अकॅडमीतील काही विद्यार्थी नवी मुंबईमध्ये 2021-22ला झाली होती, त्या मुलांनी मला कॉल करून सांगितलं, सर आमच्या इथं पण ग्राउंडची तयारी सुरू केलेली आहे, की ग्राउंडची वर्किंग वगैरे चालू झालेलं आहे, बंदोबस्त अजून क्लोज केलेला नाही, परंतु जे स्पोर्टची मुलं वगैरे आहेत त्यांना थोडी माहिती भेटली आहे की ग्राउंडच्या तारखा साधारणतः इलेक्शन झाल्यानंतर चालू होणार आहेत. मग चेस नंबर काढणे, उंचीचं हाईट, उंची, त्या सामान काढणं याबद्दलची वर्किंग आता चालू केलेली आहे. त्यामुळं नवी मुंबईचं देखील इलेक्शन संपल्यानंतर लगेच ग्राउंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिथं पण त्या वेळेमध्ये साधारणतः ग्राउंडच्या तारखा पडणार आहेत. तर तुम्ही जर तिथं फॉर्म भरला असेल तर तिथं ग्राउंड खूप छान आहे. प्रॉपर 400 मीटरचा ट्रॅक आहे, एकदम लेवल वगैरे चांगली. तिथं ग्राउंडला मुलांना पॉझिटिव्ह मार्क पडतात. प्लस त्या ठिकाणी ग्रुप वगैरे चालत नाहीत. म्हणजे तुम्ही जर 4-5 मुलांनी ग्रुप करून त्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर तिथं चालत नाही. त्यामुळं जे वैयक्तिक मुलांनी फॉर्म भरला आहे त्याचा तिथं फायदाच होतो. परंतु जे मुलं आशेवरच गेलेले असतात की बाबा आपला मित्र आहे त्याच्यावर 4-5 मार्क भेटतील, तर तशी आशा बाळगू नका. त्या ठिकाणी अल्फाबाईट किंवा आईच्या वडिलाच्या नावावरून कुठंही कशाही प्रकारे फोडलं जातं. त्यामुळे तुम्हाला तिथं ग्राउंडला पॉझिटिव्ह मार्क पडणार आहेत. प्लस लेखीचा पेपर पण असा काय लय टफ नसतो, पॅटर्न वाईज येतो आहे. तिथं जी के वगैरे मीडियम लेवलचं असतं, गणित 1-2 फक्त टफ येतात, बुद्धिमत्ता वगैरे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यासच करून तुम्हाला पेपरला मार्क पाडावे लागतील. ग्राउंडला कारण तुम्हाला 43 जर पडत असतील तर 2 मार्क पॉझिटिव्ह पडणार आहे तिथं. त्यामुळे दोन्ही टोटल चांगली होईल तुमची तिथं. त्यामुळे अभ्यास करा. आणि जर आता वेळ आहे तुमच्याकडे, तुम्हाला तिथं कोण ओळखीचा असेल तर त्या ग्राउंडला जाऊन एकदा नक्कीच 1600 मीटर 100 मीटर एकदा पळवण्या, जेणेकरून तुम्हाला ते पायाखालीनं आपलं रेग्युलर ग्राउंड असल्यागत वाटेल. थोडं एखादा कोण मित्र जर असेल तर तेवढी जाऊन तिथं तुम्ही येऊ शकताय पळून एकदा, म्हणजे थोडं आधार भेटतो, कसं ग्राउंड आहे काय त्याचा अंदाज येतो. तर लवकरच ग्राउंडच्या तारखा पडतील नवी मुंबईच्या देखील. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद.